आज उपास प्रार्थनेचा तिसरा दिवस आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आमचा जो विषय आहे तो विषय या प्रकारे आहे की अशी जी चित्तवृत्ती जी ख्रिस्त येशूच्या ठाई होती ती तुमच्या ठाईही असावी. प्रेज द लॉर्ड. असा जो स्वभाव जो ख्रिस्त येशूचा होता, मी तुम्हाला सांगतो या वर्षामध्ये एकच उपास प्रार्थनेचा विषय आहे. पूर्ण वर्ष 2025 वर्ष फक्त ख्रिस्ताच्या स्वभावामध्ये चालण्यासाठी. यापुढे तुम्ही कधीही विचाराल पाळक साहेब उपास प्रार्थनेचा विषय काय, तुमचा वैयक्तिक जो असेल तो असेल, परंतु त्याच्याबरोबर हा विषय तुमचा कंपल्सरी आहे, अनिवार्य आहे की अशी जी चित्तवृत्ती, असा जो स्वभाव जो ख्रिस्त येशूचा होता तो तुमचाही असावा. प्रेज द लॉर्ड. तर देवाच्या वचनाचा आदर करत, त्याच्या नावाचा गौरव करत यावेळेस आपण सर्वजण शांत मनाने वचनाकडे लक्ष लावूया. बघा, मी तुम्हाला सांगतो आजचं वचन जे आहे हे ज्याला समजलं त्याच्या जीवनामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. कारण की जेव्हा परमेश्वर आम्हाला काही वचन शिकवतो त्या अगोदर तो आम्हाला तोडतो. प्रेज द लॉर्ड. आणि देवाची इच्छा आहे की आमच्या जीवनामध्ये परिवर्तन व्हावं. प्रेज द लॉर्ड. तर परिवर्तनासाठी सर्वजण तयार आहात का? किती लोक परिवर्तनासाठी तयार आहे, बदल होण्यासाठी? किती लोकांना बदल पाहिजे? सर्वांना बदल पाहिजे ना. प्रेज द लॉर्ड. आणि हा बदल तेव्हाच होतो जेव्हा तुम्ही स्वतःला ख्रिस्ताच्या हातामध्ये समर्पित करता. या पाठीमागे फार मोठं रॉकेट सायन्स नाहीये. या पाठीमागे कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी अशी त्या मापन सूत्रे ज्याला आम्ही म्हणतो जी तुम्हाला ख्रिस्तासारखं बनवेल अशी दडलेली नाहीये. देवाचं पवित्र वचन सांगतं की परमेश्वर आमच्या जीवनामध्ये तेव्हाच काम करतो जेव्हा आम्ही त्याला दुजोरा देतो. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं त्याने आम्हाला एक स्वतंत्रतेचा अधिकार दिलेला आहे. त्याने आम्हाला एक फ्री विल दिलेली आहे. आम्हाला स्व इच्छा दिलेली आहे. कोणती स्व इच्छा? की तुम्ही आपल्या मनाने, आपल्या अंतःकरणापासून त्याच्यावर विश्वास ठेवावा, अन्यथा तुम्ही त्याला सोडूनही देऊ शकता. तो आम्हाला बळजबरी कधीही करत नाही. परंतु एक दिवस समजा ज्या दिवशी त्याने आम्हाला त्या ठिकाणी मिळवलं, आपल्या रक्ताद्वारे खंडणी देऊन, मोल देऊन त्याने विकत घेतलं. आणि देवाचं पवित्र वचन सांगतं देवाला सोडावा असं दुष्ट मन कोणामध्ये उत्पन्न होऊ नये म्हणून तुम्ही जपा. आणि जर देवाच्या अभिषिक्त आहात, तुम्ही देवाच्या वचनाद्वारे तुम्ही त्या ठिकाणी धुतले गेले आहात, देवाच्या रक्ताद्वारे तुमच्या पापांची क्षमा झालेली आहे, तर मी तुम्हाला सांगतो तुम्हाला मिळवण्यासाठी परमेश्वर तुमच्या सोबत शत्रुत्व देखील घेऊ शकतो. आणि ते वेदनादायक आहे, ते पीडादायक आहे. म्हणून यास्तव मनुष्याने या दिवसांमध्ये गांभीर्याने चालावं, कारण की हे दिवस गंभीर होण्याचे दिवस आहे. हालेलुया, हालेलुया. तर बायबल मधून एक त्या ठिकाणी गोष्ट वाचताना मला समजली की सैतानाला तुमच्या फायनान्स मध्ये इंटरेस्ट नाहीये, तुमच्या लेकरांमध्ये इंटरेस्ट नाहीये, तुमच्या पैशांमध्ये, तुमच्या घरामध्ये, तुमच्या कोणत्याच गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाहीये. त्याला आवड नाहीये की त्याला त्या ठिकाणी त्याला आवडतं का नाही याचं धन त्या ठिकाणी मी घेतलं तर मला त्याचा फायदा होईल, त्याला बिलकुल घेणं नाहीये. तुमच्या आरोग्याशी त्याला काही घेणं नाहीये. तुमच्या जीवनामध्ये असणारे जे आशीर्वाद बरकत तुम्हाला मिळालेली आहे त्याच्याशी तुम्हाला त्याला घेणं नाहीये. तुमच्याकडे गाडी असू द्या, बंगला असू द्या, ऐशोआरामाच्या ख्याली खुशालीच्या जे सोने नाणे रुपये तुम्ही त्या ठिकाणी घरामध्ये ठेवले असेल, बँकेमध्ये ठेवले असेल, या सर्वांचा त्याला फरक पडत नाही. हे बायबल वाचल्यानंतर आम्हाला कळतं. आणि देवाचं पवित्र वचन सांगतं, जेव्हा पवित्र शास्त्र आम्ही वाचतो तर मी तुम्हाला सांगतो की सैतानाचं आजपर्यंत एकच टार्गेट राहिलेलं आहे, त्याचं एकच ध्येय आहे की प्रत्येक विश्वासणाऱ्या व्यक्तीला स्वर्ग राज्यापासून वंचित करावं. हालेलुया. त्याचं ध्येय काय आहे? की तुम्हाला आणि मला, आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्याला देवाच्या राज्यामध्ये जाण्यापासून रोखावं. आणि आतापर्यंत तो तेच करत आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो यासाठी त्याच्याकडे फार मोठी योजना आहे बरं का. तुम्हाला वाटत असेल सैतान योजना करत नाही, परंतु 6000 वर्षांपासूनचा एक्सपिरियन्स घेऊन तो आता त्या ठिकाणी वेल्ला फिरत नाही. वेल्ला म्हणजे रिकाम टेकडा तो फिरत नाहीये. 6000 वर्षांमध्ये पुष्कळ सेवक, पुष्कळ संदेष्टे, पुष्कळ प्रेषित, पुष्कळ त्या ठिकाणी सुवार्तिक, पुष्कळ पाळक, पुष्कळ त्या ठिकाणी शिक्षक त्याने त्या ठिकाणी खाली पाडले. त्यांचं पतन झालं आणि आतापर्यंत तो त्याच गोष्टी करत आहे. मी तुम्हाला सांगतो या योजनांवर जेव्हा तो काम करतो त्या प्रत्येका संबंधात त्याची योजना हीच होती की या व्यक्तीला देवाच्या राज्यामध्ये जाण्यापासून मला रोखायचं आहे. आणि खूप साऱ्या लोकांचं पतन झालं. हालेलुया. त्याला काही घेणं नाहीये. आणि तो असंच नाही करणार बरं का, असंच काही नाही करणार. देवाचं पवित्र वचन सांगतं त्याच्याकडे अधिकार नाहीये. तो अधिकार जेव्हा त्याच्याकडे नसताना देखील तो आमच्या जीवनामध्ये कार्य कसा करतो त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. आम्ही त्याला आमच्या जीवनामध्ये कार्य करण्याची परवानगी देतो. प्रेज द लॉर्ड.
एक व्यक्ती तुम्हाला तेव्हाच तुमच्या जीवनामध्ये हस्तक्षेप करील जेव्हा तुम्ही त्याला आपल्या जीवनामध्ये हस्तक्षेप करण्याची परवानगी द्या. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. या दिवसांमध्ये गांभीर्याने आम्हाला देवाच्या उपस्थितीमध्ये चालणं गरजेचं आहे. मी अशी गोष्ट तुमच्या समोर ठेवणार आहे जी कदाचित तुम्हाला त्या ठिकाणी त्याच्याविषयी वाईट वाटेल. कदाचित काही लोकांना वाटेल का हा त्या ठिकाणी उद्देशून आम्हाला बोलत आहे. परंतु मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, बायबल वाचल्यानंतर परमेश्वराने अशा खूप साऱ्या गोष्टी त्या ठिकाणी शिकवल्या ज्या देवाच्या राज्यामध्ये जाण्यापासून आम्हाला रोखण्यासाठी सैतान दिवस रात्र आमच्या विरोधात काम करत आहे. तो काम याकरता करत आहे की त्याची इच्छा आहे की प्रत्येक जणाने देवाच्या राज्याचं वाटेकरी न होता त्याने त्या ठिकाणी नरकाचं अग्नीचं वाटेकरी व्हावं. मी तुम्हाला सांगतो, पण परमेश्वर महान आहे. तो आम्हाला त्या गोष्टी प्रकट करतो ज्या आमच्या आत्मिक उन्नतीसाठी, आमच्या आत्मिक वाढ होण्यासाठी त्या ठिकाणी जबाबदार आहे. आणि परमेश्वर आम्हाला त्यातून उंच केल्याशिवाय राहणार नाही. आमेन, हालेलुया. मी तुम्हाला सांगतो त्याच्याकडे एक प्लॅन आहे. स्वर्गात जावं नाही म्हणून त्याच्याकडे एक प्लॅन आहे बरं का. आणि हा प्लॅन आज आम्हाला पाहायचा आहे. तर सर्वात प्रथम मी तुम्हाला त्या ठिकाणी विनंती करू इच्छितो, आपल्या शेजारी असणाऱ्या भावा बहिणींकडे त्यांना पहा. त्यांना म्हणा, आजच्या दिवसांमध्ये परमेश्वराने, म्हणा त्यांना, आजच्या दिवसामध्ये परमेश्वराने तुम्हाला इथे घेऊन आणून फार मोठी दया केली. कारण की आजचा दिवस साधारण नाहीये. आजचा दिवस बदल घडवणारा दिवस आहे. आमेन. आणि परमेश्वर तुमच्या सोबत आहे म्हणून आनंद करा, आनंद करा. पुन्हा सांगेल, आनंद करा. आमेन, प्रेज द लॉर्ड. आता लक्ष द्या, प्लॅन बघूया आपण सैतानाचा काय आहे आमच्या विरोधात. प्रेज द लॉर्ड. 2 दिवस खूप छान गेले देवाच्या उपस्थितीमध्ये. उठावं वाटत नाही. मला माहिती नाही किती लोकांनी दिला, पण मी या ठिकाणी देवबापाच्या उपस्थितीमध्ये 2 दिवस मला, आणि हे माझा पहिला अनुभव आहे. कारण की देवबापाने ज्या कृपेमध्ये आम्हाला चालवलं ना, मी तुम्हाला सांगतो, एक गोष्ट तुम्हाला सांगेल, लक्षात ठेव, परमेश्वर भग्न आणि अनुतप्त हृदय कधी तुच्छ मानत नाही. तो तुटलेल्या मन असणाऱ्या लोकांच्या नेहमी जवळ असतो. ज्याला कोणती जीवनामध्ये आशा नाही त्याला आशा देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. आणि आज तो आम्हाला या ठिकाणी घेऊन आला. तर मी तुम्हाला सांगतो, पहिली गोष्ट महत्वाची, ज्याप्रमाणे आम्ही उपवास प्रार्थना त्या ठिकाणी करत आहोत, आमचा विषय काय आहे? फिलिप्पियरास पत्र 2 अध्याय 5व्या वचनामध्ये या प्रकारे लिहिलेला आहे, असा जो स्वभाव जो ख्रिस्त येशूचा होता तो तुमच्याही ठायी असावा. प्रेज द लॉर्ड. म्हणा, ख्रिस्ताचा स्वभाव धारण करायचा आहे. विश्वासाने म्हणा, ख्रिस्ताचा स्वभाव धारण करायचा आहे. प्रेज द लॉर्ड. आणि सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट, सैतान तुमच्या जीवनामध्ये तो प्लॅन जो आहे, त्याची योजना जी आहे ती हीच आहे की तुमचा स्वभाव येशू सारखा नाही होऊ द्यायचा. यावर तो अहोरात्र काम करत आहे. प्रेज द लॉर्ड. 2025 मध्ये शारोन चर्च आणि परिवाराने एका विषयाला घेऊन देवाकडे प्रार्थना करायला सुरुवात केली की प्रभू, तुझा स्वभाव आमच्या जीवनामध्ये यावा आणि तुझ्या सारखं आम्ही बनावं, याकरता आम्हाला सहाय्यता दे. आणि ज्या दिवशी हा संकल्प आम्ही केला, मी तुम्हाला सांगतो, तो आमच्या परिवारामध्ये तांडव करायला त्याने सुरुवात केलेली आहे. आमच्या जीवनामध्ये त्याने तांडव करायला सुरुवात केली. कारण त्याला माहिती आहे, ज्या दिवशी यांचा स्वभाव ख्रिस्त येशू सारखा होईल, ज्या दिवशी यांच्या जीवनामध्ये ख्रिस्ताचा स्वभाव येईल, हे सारखे राहणार नाही, हे हजारो लोकांना बदलून टाकतील. हालेलुया. आणि त्याचा पहिला प्लॅन, त्याची पहिली योजना आहे की तुमचा आणि माझा स्वभाव येशू सारखा होऊ द्यायचा नाही. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, तो तुमचा स्वभाव ख्रिस्त येशू सारखा होऊ नये म्हणून काय करेल माहित आहे का? तुमचं घर, तुमचा व्यवसाय, तुमचे नाते संबंध, तुमचा परिवार,
तुमची परिस्थिती, तुमच्या जीवनामध्ये आजूबाजूच्या ज्या गोष्टी आहेत, एवढंच नाही तर तुमच्या भौतिक गोष्टींना, तुमच्या परिवारातल्या गोष्टींना, तुमच्या लेकरांना, तुमच्या पतीला, तुमच्या पत्नीला, तुमच्या सासू सासऱ्यांना, तुमच्या आई वडिलांना तुमच्या विरोधात त्या ठिकाणी वापर करील. तुमच्या स्वभावाला येशूच्या स्वभावातून बाहेर काढण्यासाठी तो या सर्व गोष्टींचा वापर करील. आणि जेव्हा तो या गोष्टींचा वापर करील, मी तुम्हाला सांगतो की त्याची इच्छा ही नाहीच आहे की आमचा स्वभाव येशू सारखा व्हावा. प्रेज द लॉर्ड. त्याला नाही आवडतो तुमचा स्वभाव येशू सारखा झालेला. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहित आहे प्रभू येशूने आम्हाला इथे या ठिकाणी या पृथ्वीवर का ठेवलेला आहे? बाप्तिस्मा झाला ना तुमचा प्रत्येकाचा बाप्तिस्मा झाला. बाप्तिस्मा म्हणजे त्या ठिकाणी लोकांना वाटतं धर्मांतर आहे. कायचं धर्मांतर? कसलं धर्मांतर? प्रेज द लॉर्ड. या सर्व ज्या नॉनसेन्स टीचिंग आहे, ज्याला अर्थ नाहीये, अशा ज्या गोष्टी आहेत ना, ज्यांना आम्ही घेऊन मिरवतो आहे, मी तुम्हाला सांगतो बाप्तिस्मा म्हणजे नवजीवन धारण करणं आहे. जुना स्वभाव मारणं आहे आणि नवा स्वभाव जो ख्रिस्त येशूचा आहे तो धारण करून चालणं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि देवाचं पवित्र वचन सांगतं, ज्या लोकांचा बाप्तिस्मा झाला, ज्या लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या रक्ताची खंडणी देऊन मोल देऊन विकत घेतलं, या लोकांना त्याने पृथ्वीवर ठेवली. तुम्हाला वाटत नाही का असं प्रभू येशू ख्रिस्त करू शकत नव्हता? समजा ख्रिस्त येशूने हा नियम बनवला की ज्या लोकांना आपल्या अपराधांची जाणीव झाली आणि ज्या लोकांना अपराधाची जाणीव झाल्यानंतर त्यांनी पश्चाताप केला, गुडघ्यावर आले, रडले, देवा मला क्षमा कर, कोपू नको माझ्यावर दया कर, प्रभू माझ्या अपराधांची क्षमा कर, आणि त्या ठिकाणी पश्चाताप केला. पश्चाताप केल्यानंतर निर्णय घेतला की ही चूक मला वारंवार करायची नाहीये, आणि त्या ठिकाणी देवाच्या दासांद्वारे पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने पाण्यामध्ये बुडून त्यांचा बाप्तिस्मा झाला. बाप्तिस्मा झाल्यानंतर प्रभू येशूने आपल्या रक्ताची खंडणी देऊन, जे रक्त त्याने आमच्याकरता सांडलं होतं, त्या रक्ताने आमचे पाप शुद्ध केले, आणि प्रभूने जेव्हा आम्हाला शुद्ध केले तसा आमचा बाप्तिस्मा झाला, आणि प्रभू आला आणि आम्हाला त्या ठिकाणी जिवंत स्वर्गामध्ये घेऊन गेला. जाऊ शकत होता ना? काय शक्य आहे? जर त्याला त्या ठिकाणी आम्हाला या पृथ्वीवर जर ठेवायचंच नसतं तर प्रभू असंही करू शकत होता. बाप्तिस्मा झाला, पापांची क्षमा झाली, लगेच त्याने आम्हाला घेतलं आणि तो कुठे घेऊन गेला? आम्हाला स्वर्गात घेऊन गेला. येथे ठेवायची गरज नव्हती, आणि प्रभू आम्हाला स्वर्गामध्ये 100% नेऊ शकत होता, पण त्याने आम्हाला इथे का ठेवलं बरं? प्रेज द लॉर्ड. तरी सुद्धा आम्ही या पृथ्वीवर आहोत का? प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो आम्ही या ठिकाणी राहत आहोत कारण की आमचा स्वभाव ख्रिस्त येशू सारखा व्हावा म्हणून देवाने आम्हाला येथे ठेवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. काय व्हावा? आमचा स्वभाव ख्रिस्त येशू सारखा व्हावा म्हणून देवाने आम्हाला या जगामध्ये ठेवलेला आहे. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो, पुष्कळ लोकांना माहीतच नाही की त्यांना या दिवसांमध्ये ते चर्चला का येतात, ते वचन का वाचतात, ते त्या ठिकाणी प्रार्थना का करतात, ते उपवास का करतात, या गोष्टींचं त्यांना माहितीच नाहीये. परंतु देवाचा दास या नात्याने मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगू इच्छितो. त्या पुष्कळ लोकांची अवस्था अशी आहे, ते चर्चला येतात, त्यांना माहीतच नाही पालकाकडून आम्हाला शिक्षण का घ्यावं लागत आहे, का आम्हाला बायबल वाचावं लागत आहे, का आम्हाला प्रार्थना करावी लागत आहे, का आम्हाला सहभागितेमध्ये येण्यासाठी त्या ठिकाणी वारंवार त्या ठिकाणी आम्हाला फोर्स केला जातो, आम्हाला प्रेशराईज केलं जातं की या देवाच्या उपस्थितीमध्ये या आशीर्वादित व्हा, या देवाच्या सहभागितेमध्ये या. का आम्हाला हे केलं जातं? कारण की याचं कारण एकच आहे. ते पवित्र शास्त्र वाचल्यानंतर आम्हाला कळालं की पवित्र शास्त्र आम्हाला याकरता दिलेलं आहे की आमचा स्वभाव ख्रिस्त येशू सारखा. प्रेज द लॉर्ड. कारण की बायबल मध्ये प्रभू येशूचा स्वभाव आहे ना, ते वाचल्यानंतर आम्हाला प्रभू येशूचा स्वभाव आम्हाला कळेल. प्रार्थना केल्यानंतर पवित्र आत्म्याद्वारे त्याच्याशी जवळीक आमची वाढेल. उपवास केल्यानंतर बंधन आमचे तुटले जातील, आमच्या स्वभावामध्ये बदल होतील. म्हणून आम्ही या सर्व गोष्टी करतो. आज पुष्कळांना त्या गोष्टी माहीतच नाही. आज पुष्कळांच्या जीवनामध्ये हे अडखळ आहे, त्यांना समजतच नाही की त्यांचं पाचारण जे झालेलं आहे ते कशासाठी झालेलं आहे, कोणालाच माहिती नाही. जस्ट एक रिच्युअल्स आहे, एक ट्रेडिशन आहे, एक संस्कृती चालू आहे, एक त्या ठिकाणी चालू आहे म्हणून चालू आहे असं आम्हाला न करता आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. देवाचं पवित्र वचन सांगतं की आम्ही प्रार्थना यासाठी करतो की आमचा स्वभाव ख्रिस्त येशू सारखा व्हावा. एका देवाच्या दासाने फार सुंदर लिहिलं, ते फार सुंदर म्हणतात. ते म्हणतात की प्रार्थना तोपर्यंत करू नका जोपर्यंत देव ऐकत नाही. ते म्हणतात प्रार्थना तोपर्यंत करू नका
जोपर्यंत परमेश्वर ऐकत नाही, तर प्रार्थना तोपर्यंत करा की जोपर्यंत तुम्ही देवाचं ऐकत नाही समजलं? ते म्हणता प्रार्थना तोपर्यंत करू नका जोपर्यंत देव तुमची प्रार्थना ऐकत नाही. देव ऐकत नाही तोपर्यंत प्रार्थना करत राहतो आम्ही, दे 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 दे. नाही, ते म्हणता प्रार्थना तोपर्यंत करा जोपर्यंत तुम्ही देवाचं ऐकत नाही. समस्या ही आहे की आज लोकांना देवाला बोलण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी लोकांना संवाद आहे. प्रार्थना एक संवाद आहे, कन्व्हर्सेशन आहे. आणि कन्व्हर्सेशन ज्याला आम्ही संवाद म्हणतो, तो संवाद दोन व्यक्तींमध्ये केला जातो, दोन पेक्षा अनेक व्यक्तींसोबत केला जातो, त्याला आम्ही संवाद म्हणतो, ज्याला कन्व्हर्सेशन आम्ही म्हणतो. मी तुम्हाला एक गोष्ट विचारतो, संवाद तेव्हा पूर्ण होतो जेव्हा दोन्ही व्यक्तींकडून त्या ठिकाणी उत्तर प्रत्युत्तर यायला लागतं. हालेलुया. आता विचार करा, आम्ही ख्रिस्तासोबत प्रार्थनेद्वारे संवाद करतो, जेव्हा आम्ही परमेश्वरासोबत बोलतो तो ऐकतो ती गोष्ट. प्रार्थना तोपर्यंत नाही करायची की जोपर्यंत परमेश्वर ऐकत नाही. प्रार्थना तोपर्यंत करायची आहे जोपर्यंत आम्ही देवाचं ऐकत नाही. हालेलुया. समजतंय का? प्रार्थना झाल्यानंतर बसून राहण्याच्या उपस्थितीमध्ये बोलू द्या त्याला, प्रभू बोल, तुझा दास ऐकत आहे. परमेश्वर बोलण्याकरता तयार आहे. आमेन. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो मंडळी यामुळे पृथ्वीवर आहे की आमचा स्वभाव ख्रिस्त येशू सारखा व्हावा. प्रेज द लॉर्ड. मनाच्या नवीनीकरण बायबल मध्ये लिहिलेलं आहे, या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर ख्रिस्ताच्या वचनाद्वारे, त्याच्या उपस्थितीमध्ये, आपल्या मनाच्या नवीनीकरणाद्वारे तुम्ही त्याच्या पाठीस लागा, त्याच्या राज्याचा, त्याचा स्वभाव धारण करण्याच्या पाठीस लागा. हे देवाचं वचन आम्हाला शिकवतं. प्रेज द लॉर्ड. त्याची इच्छा आहे की आमचा स्वभाव बदलावा. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, एक व्यक्ती आत्मिक आहे आणि त्या आत्मिक व्यक्तीची या जगामध्ये केवळ आणि केवळ एकच ओळख आहे. एक व्यक्ती या जगामध्ये आत्मिक आहे, या चर्चमध्ये एखादा व्यक्ती आत्मिक आहे, त्याची ओळख एकच गोष्टींद्वारे केली जाईल आणि ती म्हणजे तुमचा स्वभाव किती ख्रिस्त येशू सारखा झाला. That's it. तुमचा स्वभाव किती ख्रिस्त येशू सारखा झालेला आहे यावरून कळेल हा व्यक्ती किती आत्मिक आहे. प्रेज द लॉर्ड. तुमची स्वतःची आत्मिकता तपासा, इतरांची तपासू नका. स्वतःला विचारा, माझा स्वभाव काय ख्रिस्त येशू सारखा या दिवसांमध्ये होत आहे का? आणि जर नसेल होत तर प्रभूला कृपा मागा, तो सहाय्य करेल. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला सहभागिता करायची आहे. तुमच्याद्वारे मुर्दा जिवंत होतो याचा अर्थ तुम्ही आत्मिक आहे असे नाही. देवाचं पवित्र वचन सांगते या चर्चमध्ये मोठे मोठे चमत्कार होतात याचा अर्थ देव या उपस्थित या चर्चमध्ये आहे असं नाहीये. कारण की परमेश्वर त्या ठिकाणी हाताने बांधलेल्या मंदिरांमध्ये राहत नाही. परमेश्वर राहतो कुठं? कुठं राहतो परमेश्वर? आमच्यामध्ये राहतो, कारण की आम्ही त्याचं मंदिर आहोत. हालेलुया. जर आम्ही त्याचं मंदिर आहोत तर आमचा परिवार त्याचं मंदिर आहे. जर आमचा परिवार त्याचं मंदिर आहे तर आमचं त्या ठिकाणी चर्च, आमची सहभागिता त्याचं मंदिर आहे. मी तुम्हाला सांगतो, परमेश्वर पहिले आम्हाला पाहिजे, त्याला आम्ही पाहिजे. हाताने बांधलेल्या मंदिरामध्ये तो राहत नाही. या मंदिराची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण की त्यामध्ये जीवनाचा उगम आहे असं पवित्र शास्त्र बायबल आम्हाला सांगतं. हालेलुया. म्हणून तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या चर्चमध्ये, तुमच्या उपस्थितीमध्ये, तुमच्या प्रार्थनेने किती चमत्कार होतात. एक व्यक्ती आत्मिक आहे हे त्यावरूनच कळेल. एकच कारण आहे की त्याचा स्वभाव दिवसेंदिवस किती ख्रिस्त येशू सारखा होत आहे. प्रेज द लॉर्ड. नाहीतर बायबल मध्ये लिहिलेलं आहे, पुष्कळ लोक येशूला येऊन म्हणाले, प्रभू तुझ्या नावाने आम्ही चिन्ह चमत्कार केले, मुर्दे जिवंत केले, दुष्टात्मे काढले, आंधळे चालवले, लंगडे त्या ठिकाणी आंधळ्यांना त्या ठिकाणी दृष्टी दिली, लंगड्यांना चालवलं. त्याच्यानंतर अशुद्ध काम, त्या ठिकाणी जे अशुद्ध लोक होते त्यांना शुद्ध केलं, भरपूर कामं केले. आणि प्रभू म्हणतो, हू आर यू? तुम्ही कोण आहे? अरे एका ठिकाणी तर बायबल मध्ये शिष्य येऊन लोक प्रभूकडे येऊन म्हणतात, प्रभू तुझ्या नावाने ते लोक तुला ओळखत सुद्धा नाही, पण तुझ्या नावाने ते काय करत राहिले? चमत्कार करत राहिले. प्रभू म्हणतो, जाऊ द्या.
जे लोक प्रभूला ओळखत नाही ते सुद्धा येशूचं नाव घेतात, त्यांच्याद्वारे चमत्कार होतात. चमत्काराने नाही तुमची आत्मिकता कळत, आत्मिकता कळते तुमचा स्वभाव किती ख्रिस्त येशू सारखा झालेला आहे. आमेन, हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये बायबल सांगतं, आम्हाला त्या ठिकाणी आमच्या जीवनामध्ये सर्वात महत्वाचं कारण जर आम्ही कोणतं त्या ठिकाणी पाहू तर आमच्या जीवनामध्ये येशू सारखा किती झालेला आहे यासाठी आम्हाला आमची आत्मिकता तपासणं गरजेचं आहे. मग ही आत्मिकता हिरवण्याकरता, ही धार्मिकता आमच्यापासून खेचण्याकरता अशी कोणती गोष्ट त्या ठिकाणी कारणीभूत आहे मला ठाऊक नाही, परंतु मला तरी वाटतं की परमेश्वर या गोष्टीद्वारे येणाऱ्या दिवसांमध्ये आम्हाला बोध करील. कारण की मला तरी वाटतं एक सिरीज असावी. देवाचं पवित्र वचन आम्हाला जेव्हा समजतं त्या समजणाऱ्या वचनाद्वारे आम्ही देवाचा अनुग्रह जाणावं, त्याची दया, त्याची कृपा, त्याची योजना आम्ही समजावी. आणि जेव्हा ती योजना समजू तेव्हा आम्ही देवाचा गौरव केल्याशिवाय राहणार नाही. आमेन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पहिलं कारण आपण बघू, का आमचा स्वभाव येशू सारखा नाही बनत आहे. का आमचा स्वभाव येशू सारखा नाही बनत आहे. हैराण करणारं कारण आहे राग, क्रोध. काय कारण आहे? राग. तुम्ही म्हणाली स्वाभाविक गोष्ट आहे, साधारण गोष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. कोणीही व्यक्ती यापासून सुटलेला नाही. एक व्यक्ती जेव्हा रागावतो, पहिला परिणाम त्याच्या जीवनामध्ये जर होत असेल, पहिला परिणाम त्याच्या जीवनामध्ये त्याचं तोंड खराब होतं. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतो देवाने आपल्याला तोंड यासाठी दिलेलं आहे, शाप देण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी दिलेला. आमचे शब्द आम्हाला सांभाळून वापरायला सांगितले. बायबल सांगतं नीतिमानाचे शब्द आरोग्यदायक असतात. हालेलुया. पण सैतानाची इच्छा आहे की तुम्ही रागवावं. सैतानाची इच्छा काय? तुम्ही रागवावं, तुमच्या मुखातून शिव्या शाप निघावे, तुम्ही तुमचं तोंड खराब करावं, असे शब्द जे तुम्ही उच्चाराल आणि अनेक जण त्या ठिकाणी दुखावले जातील. रागाचं पहिलं फळ जर कोणतं असेल, आमचं तोंड खराब होतं. प्रेज द लॉर्ड. जे तोंडात येईल ते बोलतो. या दिवसांमध्ये आम्हाला आत्मपरीक्षण करायचं आहे. हालेलुया. हा राग तो हातोडा आहे ज्यामुळे आम्ही आमचे कितीतरी चांगले चांगले संबंध तोडून टाकले. प्रेज द लॉर्ड. मी उपदेश करत नाहीये, मी शिक्षण देतो आहे. आजचं शिक्षण आहे, हे शिक्षण समजून घ्या. हा उपदेश नाहीये. हा राग तो हातोडा आहे ज्याच्यामुळे आम्ही खूप आमचे चांगले चांगले संबंध तोडून टाकले. रागाच्या भरामध्ये माणसाने त्या ठिकाणी आपला स्वभाव सोडून जंगली जनावरांचा स्वभाव धारण केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. और न्यूजपेपर जेव्हा मी वाचतो ना तर अक्षरशः मला कंटाळा येतो. भरून पडलेला आहे न्यूजपेपर. वृत्तपत्र जे तुमच्याकडे येतात त्या बातम्या वाचून अक्षरशः पायाखालची जमीन त्या ठिकाणी हादरून जाते. एका बहिणीने उदाहरण दिलं. उदाहरणाने आपल्या परिवारातली घटना सांगितली. ती म्हणाली, बाळक साहेब, जेव्हा माझ्या पतीला त्या ठिकाणी राग येतो तो त्या ठिकाणी अक्षरशः पागल जनावरासारखा होतो आणि घरामध्ये येऊन मला, माझ्या लेकरांना एवढं मारतो आम्हाला समजत नाही. आणि जेव्हा त्याचा राग शांत होतो, त्याला त्याच्या चुकाची जाणीव होती, तो खोलीमध्ये जाऊन रडतो की माझ्याकडून काय झालं. लेकरांच्या जवळ येतो, त्यांच्या पाया पडतो, त्यांचे पाय धरून माफी मागतो, माझे पाय धरून माफी मागतो. पण रागामध्ये तो एका जंगली जनावरासारखा, पागल जनावरासारखा होतो. एवढं तो आम्हाला मारतो. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, एक पेपर मध्ये बातमी वाचता त्या ठिकाणी पायाखालची जमीन हादरून गेली. तुम्ही जर वाचत असाल, मला माहिती नाही किती लोक आर्टिकल वाचतात, किती लोक बातम्या वाचतात. रस्त्याने जात असताना एका व्यक्तीने त्या ठिकाणी आपली स्कूटी जी आहे ती रस्त्याला लावलेली होती
आणि एक 4 व्हीलर मला त्या ठिकाणी आला, तो हॉर्न मारत राहिला. हॉर्न मारता मारता त्या व्यक्तीला 2-5 मिनिटं विलंब झाला आणि विलंब झाल्यानंतर त्या ठिकाणी तो आला आणि त्या ठिकाणी गाडी बाजूला घेत असताना जो कारवाला होता त्या कारवाल्याने गाडीची काच खाली केली. त्याला काहीतरी तो शिवी देऊन काहीतरी बोलला, त्याला काहीतरी बोलला, पण या व्यक्तीने ती गाडी तशीच ठेवली. घरामध्ये पळत गेला, घरामधून तलवार घेऊन आला आणि त्या व्यक्तीला त्या ठिकाणी तिथंच मारून टाकलं. मर्डर झाला. क्षुल्लक कारणामुळे, थोडासा रागाला मारून टाकलं. सत्य घटना आहे. एका हॉटेलमध्ये काही मित्र त्या ठिकाणी पार्टीसाठी गेले. पार्टीसाठी गेल्यानंतर त्या ठिकाणी पुष्कळ गर्दी त्या ठिकाणी होती आणि त्यांनी सांगितलं की एसी चालू होता. एसी चालू असताना त्या ठिकाणी ज्या भाकरी येत होत्या, ज्या चपात्या येत होत्या, त्या चपात्यांपैकी थंड, त्या ठिकाणी काही चपात्या थंड झाल्या. म्हणून या व्यक्तीने सांगितलं की बाबा रे, मला त्या ठिकाणी गरम चपाती पाहिजे आहे, तू गरम चपाती घेऊन ये. परंतु पुष्कळ गर्दी आहे. त्या ठिकाणी एकच भट्टी आहे. एका भट्टीतून किती लोकांना लवकर जाणार. परंतु त्या ठिकाणी थोडासा विलंब झाला. हा व्यक्ती उठला, याने बंदूक काढली आणि हॉटेल मालकाला त्या ठिकाणी छातीमध्ये गोळी घालून त्याला मारून टाकलं. एका भाकरीसाठी, गरम भाकरीसाठी त्याने एका व्यक्तीला मारून टाकलं. कशामुळं? राग. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, रागाच्या भरामध्ये ना माणूस जंगली जनावर बनतो. समजत नाही त्याला. मी तुम्हाला सांगतो, एका देवाच्या दासाने म्हटलं, अरे मी व्यभिचार, लबाडीवर हे असा चुटकीसारखा विजय मिळवला, परंतु रागावर विजय मिळवण्यासाठी माझ्या किंचाळ्या निघाल्या. ओरडावं लागलं, रडावं लागलं, स्ट्रगल करावा लागला. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगतो, सर्व गोष्टींवर आम्ही विजय मिळवू शकतो, परंतु मी तुम्हाला सांगतो, या रागामुळे आम्ही आपल्या आसपासच्या लोकांकडे बघा, किती चांगले लोक आम्ही गमावले. प्रेज द लॉर्ड. फक्त राग आला आणि असं काही बोलून गेलो, त्या शब्दांमुळे चांगले लोक, जीव लावणारे लोक आम्हाला सोडून निघून गेले. केवळ लोकच नाही गेले बरं का, पुष्कळ संधी आम्ही गमावल्या. प्रेज द लॉर्ड. कशामुळं? फक्त रागामुळे. कधी कधी या रागामुळे आहे ना, समोरच्याला आम्ही असं काही बोलतो, आम्हाला माहित नाही त्याच्यावर काय परिणाम होत असेल. प्रेज द लॉर्ड. कधी कधी असे शब्द आम्ही बोलून जातो की आमच्या शब्दांनी समोरच्याला एवढं घायाळ आम्ही करतो की आम्हाला समजत नाही त्याच्यावर ते परिणाम काय करत असतील. एक घटना मला आठवते. माझ्या पप्पांनी त्यांच्या जीवनाविषयी सांगितली होती. त्यांचे वडील एक्सपायर झाल्यानंतर, तेही पास्टर होते, आणि एक्सपायर झाल्यानंतर त्या ठिकाणी शिक्षण होतं. माझ्या पप्पांचं शिक्षण M.Com झालेलं आहे आणि शिक्षणासाठी त्या ठिकाणी फी भरायची असते आणि ती फी भरावी म्हणून देवगिरीला त्यांनी M.Com केलं तिकडं. आणि ती फी पाहिजे होती म्हणून त्यांची आत्या होती, ज्यांना तुम्ही चांगले ओळखत असाल, मधुमालती पवार, मनमाडला त्या प्रभूमध्ये 20 पावलेल्या आहेत. आणि त्यांच्याकडे गेले आणि म्हणाले की आत्तू थोडे पैसे पाहिजे होते. तर त्यांच्या आत्तूंनी त्यांचा एवढा भयानक अपमान केला. त्या शिक्षिका होत्या ना, इतका भयानक अपमान केला आणि त्या अपमानाला त्या ठिकाणी ते शब्द एवढे जिव्हारी लागले का ते तसेच त्या ठिकाणी रडत आले आणि रेल्वेच्या रुळाचं काम चालू होतं आणि त्या रुळावर त्या ठिकाणी ते गेले. तिथं ते दगड फोडायचं काम आहे ना, त्या ठिकाणी ते करत होते. लोकांनी विचारलं, काय कसं काय? M.Com करतो. M.Com करणारा पोरगा रेल्वेच्या त्या रुळाचे ते दगड जे आहे ते मोठे मोठे फोडत आहे. कधी कधी समोरच्या शब्दांचा आमच्यावर काय परिणाम होतो ना, ते आम्हाला कळत. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, या रागामुळे आम्ही असे संबंध त्या ठिकाणी जे चांगले होते ते आम्ही गमावले. चांगले लोक आम्ही गमावले. प्रेज द लॉर्ड. हा क्रोधरूपी हातोड्याने आम्ही न जाणो किती नाते संबंध तोडून टाकले, संधी गमावल्या फक्त रागामुळे. मी तुम्हाला सांगतो, जर कोणाला राग येतो तर पहिला परिणाम त्याच्या तोंडावर होता. त्याचं तोंड जे आहे ते खराब होतं, त्याच्या तोंडावरचं नियंत्रण सुटतं आणि तोंडात जे येईल ते तो बोलतो आणि सैतानाला ही गोष्ट चांगल्या प्रकारे माहिती आहे. प्रेज द लॉर्ड.
लक्षात ठेवा, देवाने सैतानाला अधिकार दिलेला नाहीये की तो तुमच्या मनातलं ओळखू शकेल, परंतु त्याला समजतं कस काय? कारण की आम्ही शब्द बोलतो, ते शब्द तो घेतो आणि त्या शब्दांना तो आमच्या विरोधामध्ये वापरतो. प्रेज द लॉर्ड. काही जण रागामध्ये एवढे त्या ठिकाणी स्वतःला शिव्या शाप देतात, स्वतःला कोसणारे लोकांना मी पाहिलेलं आहे. मी त्यापैकी एक आहे. रागाच्या भरामध्ये आम्ही स्वतःला कोसतो, स्वतःला आम्ही शिव्या शाप देतो, आम्ही स्वतःला म्हणतो अरे नसतो जन्माला आलं तर बरं झालं असतं. मी त्या ठिकाणी पाहिले अशा लोकांना की ज्याने रागाच्या भरामध्ये आपल्या लेकरांना, आपल्या आई वडिलांना, आपल्या पतीला, आपल्या पत्नीला, आपल्या जवळच्या लोकांना आपल्या मुखाने शाप दिलेले आहे. स्वतःच्या जीवनाला त्यांनी नाव ठेवलेलं आहे. अरे मी जन्माला, अरे लोक लेकरांना म्हणताना पाहिलं, अरे कशाला जन्माला घातलं, जेव्हा लहान होतं तेव्हाच नरड दाबून मारून टाकायचं ना. बोलणारे लेकरांना मी पाहिलेलं आहे, आई वडिलांना. हालेलुया. कशामुळं माहितीये? फक्त रागामुळं. हालेलुया. मी तुम्हाला सांगेल, लक्षात ठेवा, सैतानाला अधिकार दिलेला नाहीये देवाने की तुमच्या मनातलं तो ओळखू शकेल. नाहीये त्याच्याकडे अधिकार. कसं कळतं त्याला? आम्ही आमच्या मुखाने बोलतो. हे जे शब्द जे आहे ना, हे रागाच्या भरामध्ये जे वापरले जाणारे शब्द आहे, ते हेच ते शब्द आहे ज्याने आमचं जीवन बरबाद केलेलं आहे. हालेलुया. राग त्या लोखंडी चेंडू समान आहे, त्या लोखंडी बॉल समान आहे, ज्याला इलास्टिकची दोरी त्या ठिकाणी बांधलेली आहे. जितक्या वेगाने तू समोरच्याला फेकून माराल, त्याच्या दुप्पट वेगाने तो तुम्हाला येऊन लागेल. प्रेज द लॉर्ड. हा राग तो हातोडा आहे. जितक्या वेगाने तुम्ही समोरच्याला मारता, त्याच्या डबल तुम्हाला तो लागतो. जितका आघात तुम्ही स्वतः समोरच्यावर करता, त्याचा दुप्पट आघात तो तुमच्या स्वतःवर करतो. प्रेज द लॉर्ड. राग नुकसान करतो. मला सांगा, रागाने जेव्हा तुम्ही ओरडता, समोरच्या पेक्षा जास्त स्वतःचं नुकसान होतं. अनुभव आहे. देवाचं पवित्र वचन सांगतं, बायबल या रागाविषयी खूप काही गोष्टी त्या ठिकाणी सांगतं. खूप काही घटना आहे. या रागामुळे त्या ठिकाणी आम्ही घर तुटलेले पाहिलेले आहे. लेकरांना आई वडिलांपासून विभक्त होताना, आई वडिलांना लेकरापासून विभक्त होताना आम्ही पाहिलेले आहे. शेजाऱ्या पाजाऱ्यांना आम्ही त्या ठिकाणी शिव्या शाप देऊन त्यांच्यापासून दूर होताना पाहिलेले आहे. चांगले चांगले नाते संबंध तुटताना त्या ठिकाणी आम्ही पाहिलेले आहे. लोक एकमेकांपासून वेगळे झाले, पती पत्नी एकमेकांपासून वेगळे झाले, घटस्फोट झाले. मी तुम्हाला सांगतो, या रागामुळे चर्च सोडून लोक गेलेले आहे. चांगले चांगले लोक आम्ही गमावले. शेजाऱ्यांमध्ये त्या ठिकाणी शेजाऱ्यांबरोबर त्या ठिकाणी भांडणं झाले या रागामुळे. मी तुम्हाला सांगतो, भावाभावामध्ये परिवारामध्ये त्या ठिकाणी भांडणं आहेत. या रागामुळे समाजामध्ये फूट निर्माण झालेली आहे. हे सर्व भयानक आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. राग एक भयानक पाप आहे, जे एक लहान लेकरूही करतं आणि एक वृद्ध व्यक्तीही करतो. प्रेज द लॉर्ड. पुष्कळ लोक रागामध्ये जेवत नाही. कशाचं नुकसान होतं माहिती आहे? आरोग्याचं नुकसान होतं. बायबल सांगतो, तुमचं शरीर देवाचं मंदिर आहे. जो देवाच्या मंदिराचा नाश करील, परमेश्वर त्याचा नाश करील. रागामध्ये मनुष्य जेवण करत नाही. रागामुळे लोकांनी आपसात बोलणं बंद केलेलं आहे. या रागामुळं नातेसंबंध खराब झाले आहे. राग त्या समान आहे, त्या वादळा समान आहे, जो सर्वस्व उद्ध्वस्त करून टाकतो. प्रेज द लॉर्ड. राग त्या बंदुकीसारखा आहे. जुन्या काळामध्ये बंदुकी असायच्या, सपोर्ट घेऊन मारावा लागायचा खांद्याचा. जेवढ्या तुम्ही जर बंदुकीचं ट्रिगर जर दाबलं, तर त्याचा झटका जो आहे ना, खांद्याला पण होतो. ज्यांचे खांदे मजबूत त्यांना एखाद्या नौख्याने जर वापरला, त्याचा खांदा निघाला म्हणून समजायचा, निखळणं म्हणून समजायचं. राग त्या बंदुकीतून निघालेल्या गोळीसारखा आहे, जो समोरच्याला इजा करतोच तर करतो, स्वतः नाही करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पवित्र शास्त्र वचनामध्ये लिहिलेलं आहे, स्तोत्र 37:8 मध्ये. या 37:8 मध्ये वचन असं लिहिलेलं आहे, राग सोडून दे, क्रोधाविष्टपणाचा त्याग कर, जळफळू नको,
अशाने दुष्कर्माकडे प्रवृत्ती होते. काय सांगितलं? राग सोडून दे, क्रोधाविष्टपणाचा त्याग कर, जळफळू नको, अशाने दुष्कर्माकडे प्रवृत्ती होते. येशूने देखील मत्त्याच्या शुभवर्तमानाच्या 5व्या अध्यायाच्या 22व्या वचनामध्ये या प्रकारे म्हटलं, जो कोणी आपल्या भावावर उगाच रागवेल तो न्याय सभेच्या शिक्षेस पात्र होईल. जो कोणी आपल्या भावाला अरे वेडगळा असे उगाच म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या शिक्षेस पात्र होईल. बायबलमध्ये नव्या करारामध्ये प्रभू येशूने रागाची तुलना हत्येबरोबर केलेली आहे, खुनाबरोबर केलेली आहे. जो कोणी आपल्या भावाचा द्वेष धरतो तो हत्यारा आहे असं बायबल सांगतं, तो खुनी आहे असं पवित्र शास्त्र बायबल आम्हाला सांगतं. मी तुम्हाला सांगतो, लोकांना साधारण वाटतं या गोष्टी ज्या आहे, या रागाविषयीच्या गोष्टी लोकांना अतिशय साधारण वाटतात, परंतु पवित्र शास्त्र बायबल आम्हाला याविषयी काहीतरी सांगतं. जर तुम्ही त्या ठिकाणी बायबलमध्ये नीतिसूत्र 16:32 जर वाचलं तर त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, ज्याला लवकर राग येत नाही तो पराक्रम करणाऱ्यांपेक्षा श्रेष्ठ होय, आत्मसंयमन करणारा नगर जिंकणाऱ्यांपेक्षा श्रेष्ठ होय. हालेलुया. ज्याला राग येत नाही तो पराक्रम करणाऱ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. याकोब 1:19 मध्ये या प्रकारे लिहिलेला आहे, माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हास हे कळते, प्रत्येक मनुष्य ऐकावयास तत्पर, बोलावयास धीमा आणि रागास मंद असावा. आमेन. राग मनुष्याच्या स्वभावाला जंगली जनावराच्या स्वभावामध्ये बदलतो. प्रेज द लॉर्ड. अंकल बिली ग्रॅमने एक घटना सांगितली. अंकल बिली ग्रॅमने या प्रकारची घटना सांगितली, ज्या घटनेमध्ये त्या ठिकाणी एक भावाला त्या ठिकाणी ते भेटले आणि त्या भावाला भेटल्यानंतर ते म्हणाले की या प्रकारे ते म्हणाले की दादा तुम्ही चर्चला या. प्रेज द लॉर्ड. काय म्हणाले ते? दादा तुम्ही चर्चला या. आणि ते दादा त्या ठिकाणी अंकल बिली ग्रॅम पास्टर देवाचे महान श्रेष्ठ अभिषिक्त दास आहे, त्यांना म्हणाले काय येऊ? ते म्हणाले काय झालं? 6 वर्षांपासून माझी पत्नी चर्चला जाते, तिच्या स्वभावामध्ये तीळ मात्र बदल नाही. ती घरी आल्यानंतर जर क्षुल्लक गोष्ट झाली तर ती एवढं तांडव करते, ती त्या ठिकाणी घरात येणाऱ्या प्रत्येक काचेच्या वस्तू त्या ठिकाणी फोडून टाकते, आमक करते, दमक करते. त्या ठिकाणी क्रोधामध्ये ती अशा गोष्टी बोलून जाते ज्या गोष्टींमुळे आमचं मन दुखावलं जातं, लेकरांचं मन दुखावलं जातं, आई वडिलांचं मन दुखावलं जातं. तिच्यामध्ये बदल नाही झाला, मी काय येऊ चर्चला? बिलीग्राम अंकलला वाईट वाटलं. त्यांनी त्या बहिणीला बोलवलं, ताई तुमच्या परिवारामध्ये तुमचा पती जो आहे तो चर्चला न येण्याचं कारण तुमचा स्वभाव आहे, तुमचा रागीट स्वभाव आहे. तुम्हाला या रागीट स्वभावाला बदलावं लागेल. देवाचे अभिषिक्त दास होते, मुखातून निघणारे प्रत्येक शब्द पवित्र आत्म्याद्वारे निघत होते. पवित्र आत्म्याद्वारे त्या ठिकाणी देवाच्या वचनाने तिच्या मनाची पकड घेतली. तिने पश्चाताप केला आणि पश्चाताप केल्यानंतर ती म्हणाली प्रभू मी चुकले, यापुढे मला सहाय्य कर. घरी आली. काही दिवस झाल्यानंतर तिचा पती त्या ठिकाणी मासे धरायला गेला आणि एक मासा त्या ठिकाणी मोठा मासा त्याला सापडला आणि तो मासा घेऊन येत असताना जसं तो घरामध्ये एंट्री केली तर जो उंबरा आहे त्याला पाय अडकून तो त्या ठिकाणी असं समोर त्याचा तोल गेला आणि समोर एक त्या ठिकाणी वस्तू ठेवलेली होती जी काचेची होती, तिच्यावर त्याचा त्या ठिकाणी तोल गेला आणि तो पडला आणि ती वस्तू जी आहे ती फुटून गेली. फुटल्यानंतर तो म्हणाला अरे बापरे, आता काही खरं नाही, आता तांडव होणार. आता पत्नी जी आहे ती त्या ठिकाणी भयानक तांडव करणार. आणि तेवढ्यात पत्नी त्या ठिकाणी किचन मधून त्या ठिकाणी धावत बाहेर आली. ती म्हणाली काय झालं? म्हणाले अगं माझा तोल गेला, ही वस्तू फुटली. ती म्हणाली काय हरकत नाही, वस्तू फुटली काय हरकत नाही, नवीन घेता येईल वस्तू, पण तुम्हाला तर काही झालं नाही ना. तो हैराण झाला, काय हे कसं झालं? जी माझी पत्नी तांडव करणारी, जी धिंगाणा घालणारी, माझ्या घरामध्ये वाद उत्पन्न करणारी होती, ती अचानक शांत झाली. कसं झालं?
त्याचं मन आनंदी झालं. आणि जेव्हा त्याचं मन आनंदी झालं, दुसऱ्या रविवारपासून तो व्यक्ती चर्चला यायला लागला. हालेलुया. सत्य घटना आहे, आपल्या पुस्तकामध्ये बिली ग्रॅम अंकलने लिहिलेली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. कधी कधी आम्ही लोकांना म्हणतो ना, एकदा चर्चला या हो. काही लोक येतात, काही लोक येत नाही. काय आहे ते नाही येण्याचं कारण? ते म्हणतात, अरे हा दर रविवारी चर्चला जातो, हा चर्चवरून जसा घरी येतो याचा धिंगाणा एवढा राहतो का असं वाटतच नाही का व्यक्ती चर्चला जातो. आणि जर हा व्यक्ती चर्चला जाऊन सुधारला नाही तर माझ्यामध्ये काय बदल होईल? मी का जाऊ? म्हणून लोक चर्चला येत नाही. म्हणता ना तुम्ही कोणाला, मी म्हणतो चर्चला या ना, चर्चला छान वाटेल तुम्हाला, देवाचं वचन कळेल, या ना. आणि तेच नवरा बायको जे लोकांना सुवार्ता सांगतात, ते घरामध्ये एकमेकांना हमरी तुमरीवर, एकमेकांचा आदर करत नाही, एकमेकांची इज्जत करत नाही. ते लोकांना म्हणतात चर्चला या. ते म्हणतात तुम्ही इज्जत करत नाही एकमेकांची, तुमच्यामध्ये प्रेम नाही, तुमच्यामध्ये बदल नाही, आणि तुम्ही म्हणता आम्हाला तिथे येऊन आम्ही बदलू. नाही होणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आम्ही पुष्कळ लोकांना गमावलो, चांगल्या चांगल्या लोकांना आम्ही गमावलं, चांगले चांगले नाते संबंध आम्ही खराब केले. का? फक्त रागामुळे. रागाचं सर्वात पहिलं जर फळ कोणतं असेल तर मनुष्य आपल्या तोंडावरचं नियंत्रण गमावतो. या रागामुळे समाजामध्ये कितीतरी भांडणं होतात. लाखो केस आहे, लाखो खटले आहे जे कोर्टामध्ये अजूनही त्या ठिकाणी पेंडिंग पडलेले आहे. अजूनही त्यावर त्या ठिकाणी निकाल आलेला नाहीये. रागामुळे पुष्कळ लोकांनी एकमेकाची हत्या केलेली आहे. पुष्कळ खटले तुरुंगामध्ये, त्या कोर्टामध्ये चालू आहे, न्यायालयामध्ये खटले चालू आहे. या रागामुळे त्या ठिकाणी अनेक लोक तुरुंगामध्ये आहे. क्षुल्लक कारण होतं, रागाला खून करून टाकला. बायबल सांगते जगात पहिला खून कशामुळे झाला? पहिली हत्या, जगातली पहिली हत्या रागामुळे झाली. उत्पत्तीमध्ये लिहिलेलं आहे, कायनाने आपला भाऊ हबेल यास मारून टाकलं. परमेश्वर कायनास म्हणाला, तू का संतापलास? का राग आलाय तुला? रागामुळं कायनाने काय केलं? आपल्या भावाला हबेलाला काय करून टाकलं? मारून टाकलं. जगाचा पहिला मर्डर, जगातला पहिली हत्या उत्पत्तीमध्ये झाली. भावाने भावाला मारून टाकलं. रागामुळे आम्ही आमची प्रतिष्ठा गमावतो, इज्जत गमावतो. राग माणसाच्या जीवनामध्ये निराशा घेऊन येतो. राग पुष्कळ सारा यशाच्या संधी गमावतो. रागामुळे आम्ही आमच्या जीवनामध्ये आमच्या साक्ष खराब करतो. रागामुळं आमच्या जीवनामध्ये असणाऱ्या प्रत्येक गोष्टी, राग आमच्या स्वभावाला येशूच्या स्वभावातून बाहेर काढतो. प्रेज द लॉर्ड. येशू सारखा स्वभाव बनण्यामध्ये जर कोणतं सर्वात मोठं अडखळ नसेल, राग आहे. क्रोध हत्येचा बाप आहे. राग विषाचं काम करतो. राग तलवारीला धार लावण्याचं काम करतो. राग भावाभावामध्ये फूट पाडतो. राग तोडफोड करतो. राग माणसाला देवाच्या स्वभावातून बाहेर काढतो. राग निर्दोष व्यक्तीला फटके मारू घालतो. हालेलुया. हे भयानक आहे, फार भयानक आहे. म्हणून जो व्यक्ती देवाच्या उपस्थितीमध्ये चालू इच्छितो त्याने राग सोडावा. तुम्हाला माहिती आहे, सैतान देवाच्या राज्याची कॉपी करतो, नक्कल करतो. नक्कल जे देवबापाच्या राज्यामध्ये प्रभू करतो ना, त्याची कॉपी करतो. कॉपी कॅट येतो. काय आहे तो? कॉपी कॅट. नक्कल करतो तो. रेनाल्ड वॉन्के देवाचे श्रेष्ठ दास
आफ्रिकेमध्ये सर्वात मोठं रिवायवल आणणारा व्यक्ती, ते या प्रकारे म्हणतात की आत्मिक वरदान एकमेकांवर अवलंबून आहे. पवित्र आत्म्याचे 9 वरदान माहित आहे ना तुम्हाला? माहित आहे का? माहित आहे का? भाषा बोलण्याचं दान, संदेश देण्याचं दान, भाषेचा अर्थ सांगण्याचं दान आहेत ना, बरोबर आहे का नाही? विचारपूस करण्याचं दान सर्व माहित आहे ना? ते आत्मिक वरदान एकमेकांवर अवलंबून आहे. तुम्ही पहिल्याबरोबर इमानदार राहा, दुसरा ऑटोमॅटिक कार्य करायला सुरुवात होईल. प्रेज द लॉर्ड. इथं मत्तयाचा नियम लागू होतो. एका व्यक्तीला 5 दिले, परमेश्वराने त्याला डबल दिले. विश्वास योग्यता ना. एकाला 3 दिले, त्याने त्याचे डबल केले. परमेश्वराने त्याला आणखी दिले. प्रेज द लॉर्ड. तुम्ही थोडक्यामध्ये जर विश्वास योग्य राहिले तर परमेश्वर तुम्हाला डबल अधिकार देणार आहे, तुम्हाला पुन्हा त्या ठिकाणी वाटा देणार आहे. तर हा नियम इथे लागू होतो आत्मिक वरदानांसंबंधाने. जेव्हा आत्मिक वरदानांमध्ये जर प्रेमात त्या ठिकाणी देवाचे तुम्हाला त्या ठिकाणी आध्यात्मिक वरदानांपैकी एक वरदान दिलं तर दुसरं वरदान तुमच्या जीवनामध्ये तेव्हा कार्य करेल जेव्हा तुम्ही पहिल्याविषयी इमानदार राहाल, दुसऱ्याविषयी इमानदार राहाल, दुसरं ऑपरेट व्हायला सुरुवात होईल. जेव्हा 2 विषयी इमानदार राहाल, तिसरा ऑटोमॅटिक आपोआप त्या ठिकाणी कार्य करायला सुरुवात करेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो हा देवाच्या राज्याचा नियम आहे. मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी हीच गोष्ट सैतानाला सुद्धा माहिती आहे बरं का. म्हणून जर राग आला तर जळफळाट येतो, जळफळाट आला तर भांडणं होता, भांडणं झाले तर वैर निर्माण होतं. तुमच्या शारीरिक अवस्थेला जे काही तुमचे बघा ना या ठिकाणी ह्या ज्या शारीरिक गोष्टी ज्या आहे ना ह्या एकमेकांशी जुडलेल्या आहे. राग आला तर जळफळाट होतो, जळफळाट आला तर त्या ठिकाणी भांडणं होता, भांडणं झाल्यानंतर वैर निर्माण होतं, दुश्मनी, शत्रुत्व. सैतान देवाच्या राज्याची कॉपी करतो. हालेलुया. म्हणून लिहिलेलं आहे जो व्यक्ती राग करतो त्याला तुम्ही नेहमी एकटं पडलेलं पाहाल. हालेलुया. त्याच्यामध्ये सूड घेण्याची भावना तुम्ही पाहाल, सूड वृत्ती. इव्हन बायबल मध्ये लिहिलेलं आहे वेगनिंग इज माइन आय विल रिपीट. सूड घेणं माझ्या हातात आहे, मी परमेश्वर त्याची फेड करील. पण ज्याला राग येतो तो सूड घेतो, त्याच्यामध्ये सूडाची भावना उत्पन्न होते. राग मनुष्याला निर्धन करतो, कंगाल करतो, कंगाल, दरिद्री करतो. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो सर्वात मोठा रागाचा परिणाम खून तर आहेच आहे, पण राग मनुष्याला एकटं पाडतो, एकटेपणा, लोनलीनेस. अँगर मेक्स मॅन लोनली. प्रेज द लॉर्ड. नीतिसूत्र 22:24 मध्ये या प्रकारे लिहिलेलं आहे क्रोधी मनुष्य का मित्र न होना और झट क्रोध करने वाले के संग न चलना. रागीट व्यक्तीचा मित्र बनू नको आणि ज्याला लगेच राग येतो, ज्याला झटकन राग येतो त्याची संगत कधी धरू नको. हालेलुया. समजतंय का? हा राग जो आहे ना तुमच्या जीवनामध्ये काय घेऊन येतो माहित आहे का? एकटेपणा. प्रेज द लॉर्ड. म्हणून ज्या व्यक्तीला राग येतो त्याला तुम्ही एकटं बघाल, निराश बघाल. मग तुम्ही म्हणाल आता एवढं गुणगान गायलं रागाचं, सुटण्याचा मी मार्ग सांग ना. बरोबर ना? मग या रागावर विजयी कसं व्हायचं? विजयी तर पाहिजे ना, विजयी व्हावा लागेल. रागावर विजयी जर नाही झालं तर मग कसं काय चालेल? प्रेज द लॉर्ड. या रागावर कसा विजय मिळवायचा? मी तुम्हाला सांगतो राग तुमच्या सुंदर जीवनाला ओसाड बनवून टाकतो बरं का. राग तुमच्या सुंदर जीवनाला ओसाड बनवून टाकतो. मग कसं यावर विजयी व्हायचं? पहिली गोष्ट, याला सोडण्याची प्रबळ इच्छा मनामध्ये तयार करावी लागेल. याला सोडण्याची प्रबळ इच्छा मनामध्ये तयार करावी लागेल. तसा हा राग सुटणार नाही. प्रेज द लॉर्ड. तोपर्यंत तुम्ही कोणत्याच बंधनातून सुटणार नाही. जोपर्यंत त्यातून मुक्त होण्याची तुमची इच्छा नसेल तोपर्यंत तुम्ही सुटणार नाही. म्हणा तुम्ही कुठल्याही शेजाऱ्याला म्हणा, मला नका म्हणू,
शेजाऱ्याला सांगा, तुम्ही कुठल्याही बंधनातून तोपर्यंत मुक्त नाही केल्या जाऊ शकत जोपर्यंत मुक्त होण्याची तुमची स्वतःची इच्छा नसेल. डोक्यावर आठ ठेवा, स्वतःच्या डोक्यावर आठ ठेवा, स्वतःच्या डोक्यावर आठ ठेवा. म्हणा, मी तोपर्यंत, सगळे म्हणा, काय म्हणा ना, मोठ्याने म्हणा, म्हणा काय होणार आहे तुमच्यासाठी. तुम्ही मुक्त व्हाल, स्वतःसाठी तुम्ही प्रार्थना करताय. म्हणा, मी तोपर्यंत रागातून मुक्त नाही होऊ शकत जोपर्यंत मी स्वतःची इच्छा नाही ठेवत या रागातून मुक्त होण्याची. काढा. इच्छा, प्रबळ इच्छा, प्रबळ इच्छा. पुष्कळ असे आजार आहेत ना जे आमच्या स्वभावामुळे आमच्यात येतात. पुष्कळ असे आजार आहेत जे आमच्या स्वभावामुळे आमच्यामध्ये येतात. एक रागीट व्यक्ती ज्याच्या मनामध्ये राग आहे त्याच्या मानसिक, शारीरिक आणि आत्मिक स्वस्थतेमध्ये तुम्ही कधीच स्वस्थता बघू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. मानसिक, शारीरिक, आत्मिक या तिन्ही स्थितीमध्ये स्वस्थता कधीच दिसत नाही. कोणाच्या? ज्याला राग येतो. प्रेज द लॉर्ड. तो मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या कधीच बरा होऊ शकत नाही ज्याला राग येतो. हालेलुया. तीन प्रकारे तो आजारी असतो: मानसिक, शारीरिक, आत्मिक. कशामुळे? रागामुळे. प्रेज द लॉर्ड. अरे मी पाहिले पुष्कळ लोक असे होते ज्यांना कोणतेच आजार नव्हते, कोणतेच आजार नव्हते त्यांना. कुठलेच त्या ठिकाणी त्यांचे रिपोर्ट नॉर्मल होते, एकदम चांगले होते ते. पण एक रागीट स्वभावामुळे, कडूपणामुळे जितके ते रागावत गेले, लोक त्यांच्यापासून दूर होत गेले, आपसातले नाते संबंध खराब होत गेले. एक क्षमा न करणारं मन त्यांच्यामध्ये तयार झालं, एक कडूपणा त्यांच्या मनामध्ये तयार झाला, एकटेपणा त्यांच्या जीवनामध्ये आला, निराशा त्यांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी भरली. यामुळे जीवनामध्ये एवढे आजार आले की ते आत्मिक दृष्ट्या, शारीरिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या रोगी होऊन गेले, आजारी झाले. प्रेज द लॉर्ड. हे शिक्षण आहे बरं का, हे तुम्हाला स्वर्गाचा अधिकारी बनवेल. आमेन. मी तुम्हाला सांगतो, तुमच्या सहाय्याशिवाय, तुमच्या कॉन्ट्रीब्युशन शिवाय, कॉन्ट्रीब्युशन कळतं ना, कॉन्ट्रीब्युशन माहिती आहे का तुम्हाला? योगदान. सहाय्याशिवाय, तुमच्या सहाय्याशिवाय प्रभू त्याची योजना आमच्या जीवनामध्ये पूर्ण नाही करू शकत. विदाउट युअर कॉन्ट्रीब्युशन, तुमच्या योगदानाशिवाय, तुमच्या सहाय्याशिवाय परमेश्वर त्याची योजना तुमच्या जीवनामध्ये कधीच पूर्ण करू नाही शकत. तुमची सहमती लागेल, तुमची इच्छा लागेल, तुमचं सहाय्य लागेल. प्रेज द लॉर्ड. म्हणा, जर तुम्हाला वाटतं, शेजाऱ्याला म्हणा, जर तुम्हाला वाटतं, अरे मोठ्याने म्हणा, जर तुम्हाला वाटतं प्रभू तुमच्या जीवनात त्याच्या योजनेला पूर्ण करेल, तर तुम्हाला तुमचा भाग द्यावा लागेल, तुमचं योगदान द्यावं लागेल, तुमचं सहाय्य द्यावं लागेल. हालेलुया. समजतंय का? समजतंय का? प्रेज द लॉर्ड. तुम्हाला वाटतं देवाने तुमच्या जीवनात कार्य करावं, तुम्हाला वाटतं तुमच्या जीवनामध्ये देवाने महत्कृत्य करावी, तुम्हाला योगदान द्यावं लागेल, देवाला सहाय्य द्यावं लागेल. होय प्रभू, तू बदल करायला तयार आहे, मीही तयार आहे, माझी संमती आहे त्यासाठी. बघा परमेश्वर कसा कार्य करतो. जर योगदान नाही, कॉन्ट्रीब्युशन नाही,
परमेश्वर कार्य नाही करत. अजून एक सांगतो, तुमच्या संमतीशिवाय सैतान सुद्धा तुमच्या जीवनामध्ये कार्य करू नाही शकत. हालेलुया. तुमच्या संमतीशिवाय सैतानही तुमच्या जीवनामध्ये कार्य करू शकत नाही. तुमच्या योगदानामुळे, तुमच्या कॉन्ट्रीब्युशनमुळे सैतान तुमच्या जीवनात कार्य करतो बरं का. हालेलुया. जर हे नको, सैतानाचं कार्य तुमच्या जीवनामध्ये नाही व्हावं अशी जर तुमची इच्छा असेल तर मला बदलण्याची इच्छा ठेवायची आहे. मला बदलण्याची इच्छा ठेवायची आहे. जर मी बदलण्याची, अरे सगळेजण म्हणा, सगळ्यांना मला सगळ्यांना बदलायचं नाहीये, देवाला बदलायचं आहे. मी नाही बदलणार, परमेश्वर बदलणार आहे. म्हणा, जर मी बदलण्याची इच्छा ठेवतो, हे पाप सोडण्याची इच्छा ठेवतो, तर निश्चित प्रभू मला सोडवेल. आमेन. आता समजतंय का? तुमचं योगदान गरजेचं आहे, तुमचं कॉन्ट्रीब्युशन गरजेचं आहे. जर तुम्ही कॉन्ट्रीब्युशन करणार नाही तर मी तुम्हाला सांगतो, या दिवसांमध्ये तुम्ही त्या ठिकाणी एक हारलेलं जीवन जगा. तुम्ही म्हणा प्रभूला मला याला सोडायचं आहे. ही प्रबळ इच्छाशक्ती तुमच्या जीवनामध्ये पाहिजे. तुम्ही जेव्हा, बायबल सांगतं, जेव्हा तुम्ही ते करता जे तुम्ही करू शकता, तेव्हा परमेश्वर ते करेल जे तुम्ही नाही करू शकता. जेव्हा तुम्ही ते करता जे तुम्ही करू शकता, इच्छा ठेवा, तेव्हा परमेश्वर ते करील जे तुम्ही नाही करू शकत, तुम्हाला बदलून टाकेल. हालेलुया. एक प्रबळ इच्छा ठेवा. हालेलुया. हालेलुया. बायबल मध्ये नेहमी जोडीने काम झालेलं आहे बरं का. बायबल मध्ये जेवढे कार्य झाले ते जोडीने झालेले आहे. म्हणा, बायबल मध्ये जेवढे कार्य झाले ते जोडीने झाले. कसे झाले सांगू का? लाजार मेला आणि लाजाराच्या कबरेजवळ प्रभू आला. लाजाराच्या कबरेजवळ आल्यानंतर त्या ठिकाणी लोक त्या ठिकाणी रडत होते. मार्था आणि मरिया म्हणत होती, प्रभू जर तू असता तर आमचा भाऊ मेला नसता. प्रभूने सेवकांना सांगितलं, जे लोक तिथे होते त्यांना सांगितलं, टेन्शन घेऊ नका, मी आलोय ना आता. लाजाराला बाहेर बोलवा, त्याला बाहेर काढून आणा, असं म्हटलं प्रभू. काय सांगितलं प्रभूने त्यांना? दगड बाजूला करा कबरेचा. काय म्हटलं प्रभू? मला सांगा, दगड बाजूला करणं सोपं काम आहे का मुर्दा जिवंत करणं सोपं काम आहे? कोण म्हटलं मुर्दा जिवंत करणं? दगड बाजूला करणं सोपं काम आहे का मुर्दा जिवंत करणं सोपं काम आहे? मग सोपं काम देवाने कोणाला दिलं? सोपं काम कोणाला दिलं? मुर्दा जिवंत करणार कोण? देव करणार ना. मग मला एक सांगा, देवाने सोपं काम काय सांगितलं आम्हाला? इच्छा ठेवा. बदल करणारा कोण आहे? तो आहे. हालेलुया. देवाने सोपं काम आम्हाला दिलं, अवघड काम तो करील. येस. ना बलाने ना पराक्रमाने देवाच्या आत्म्याद्वारे कार्यसिद्धी होते. हे वचन तेव्हाच लागू होईल जेव्हा तुम्ही इच्छा ठेवाल बदलण्याची. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं, बायबल सांगतं, शोधा म्हणजे सापडेल, मागा म्हणजे मिळेल, ठोका म्हणजे तुम्हासाठी उघडलं जाईल. मागणं अवघड आहे का? मागायचं अवघड आहे का? शोधायचं अवघड आहे का? वाजवणं अवघड आहे का? सोपे काम दिले ना देवाने आम्हाला. अवघड कोण करणार आहे? उघडायचं काम कोणाचं आहे? मोठा दरवाजा आहे. तुम्ही जर त्या ठिकाणी गड किल्ले जर पाहिले असेल तर मोठे त्या ठिकाणी एंट्री असते, मोठे दरवाजे असते, त्याला त्या ठिकाणी खेळ असतात, मोठमोठे सुळा असतात, आणि त्या ठिकाणी तुम्ही त्याला दार वाजवा, ठकाठक वाजवा, तुम्हाला मी माझ्या ताकदीने उघडतो, हे लावतो. उघडेल का? सोपं काम काय? नॉक, वाजवा दरवाजा. उघडायचं काम कोणाचं आहे? मागायचं काम कोणाचं आहे? द्यायचं काम कोणाचं आहे? शोधायचं काम कोणाचं आहे? सापडून देणारा कोण आहे?
येस, अवघड काम दिले देवाने आम्हाला. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी काम करायचं आहे, मी तुम्हाला सांगतो आमच्या प्रभूने आम्हाला अतिशय सोपं काम दिलेलं आहे. बायबल त्या ठिकाणी आमच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टी करण्यासाठी तयार आहे. मी तुम्हाला सांगतो, पेरणी करायचं काम कोणाचं आहे? उत्पन्न देण्याचं काम कोणाचं आहे? येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला समजणं गरजेचं आहे. उदयपुत्राची पहिली स्टेप काय होती? त्याने निर्णय घेतला, मी बापाच्या घरी परत जाईल. मी तुम्हाला सांगतो, बापाच्या घरी परत जाण्याचा निर्णय त्याने घेतला. त्याची अवस्था त्या ठिकाणी भयानक झाली होती. आपल्या बापाचं सर्वस्व घेऊन जेव्हा तो गेला, त्या ठिकाणी त्याने सर्व आयुष केली, उधळलं, सर्व त्या ठिकाणी कुकर्म केले. आणि जेव्हा सर्व संपलं तेव्हा दुष्काळ पडला. आणि दुष्काळ पडल्यानंतर डुकराच्या शेंगा खातात त्याला खाव्या वाटल्या. आणि तिथे त्याला आठवण आली की माझ्या बापाच्या घरी सर्व गोष्टींची रेलचेल आहे. त्याने निर्णय घेतला, मी माझ्या बापाच्या घरी परत जाईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पहिली स्टेप कोणाची होती? पहिले कॉन्ट्रीब्युशन कोणाचं होतं? पुत्राचं कॉन्ट्रीब्युशन होतं. काय योगदान होतं त्याचं? त्याने पहिला पाऊल आपल्या बापाकडे टाकला. हालेलुया. प्रबळ इच्छा होती, मी माझ्या बापाकडे पहिला माझा पाऊल टाकेल. तुम्हाला काय वाटतं, बाप काय असं चालत चालत आला का? अरे वा, पोरगा आलाच, पळत गेला बाप. बायबल मध्ये लिहिलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. किती चांगला आहे ना आमचा प्रभू. तर मग मला सांगा, एवढा चांगला प्रभू जर आमचा आहे तर आम्हाला आनंद नाही होणार का? आम्हाला उड्या नाही मारायला वाटणार का? आम्हाला टाळ्याने वाजवावं वाटणार का? हालेलुया. आमच्या जीवनामध्ये आम्हाला समजणं गरजेचं आहे की परमेश्वर चांगला आहे. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे, उदयपुत्र जेव्हा बापाकडे चालला होता ना, त्याची अवस्था कशी होती? कपडे फाटलेले होते, मळलेले होते, डुकरांमध्ये काम करायचं म्हणून सगळ्या खाणीरडा वास आणलेला होता. आणि जेव्हा तो बापाकडे त्याच्या भाऊ त्याने टाकला ना, तो एकदम दबक्या पावलामध्ये हळूहळू मनामध्ये दोष आहे, त्याच्या मनामध्ये निराशा आहे, पण निर्णय घेतला की मी माझ्या बापाच्या घरी परत जाईल. तो दबक्या पावलाने येतोय. पहिला पाऊल त्याने टाकलं, बापाने दुरून पाहिलं, कोणतरी येत आहे. बापाने निर्गुण पाहिला, आणि आता माझा पुत्र आहे, माझा लेकरू आहे. बाप धावत गेला, त्याला आलिंगन मारलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज देवाचा दास या नात्याने मी तुम्हाला हेच सांगू इच्छितो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. हा बायबलचा प्रभू आहे. तुम्ही म्हणता की प्रभू मला सोडायचा आहे, मला सर्व वाईट गोष्टी सोडायच्या आहे, परंतु तुमच्या योगदानापेक्षा, तुमच्या इच्छेपेक्षा जास्त इच्छा त्याची आहे की तुम्ही सुटावं, तुम्ही मोकळं व्हावं. तुम्ही म्हणता प्रभू मला आशीर्वादित कर, आणि तुमच्या इच्छापेक्षा जास्त इच्छा त्याची आहे तुम्हाला आशीर्वादित करण्याची. तुमचे बंधन तोडण्याची जास्त इच्छा त्याची आहे. हालेलुया. आम्हाला समजणं गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगतो, सर्वात जास्त इच्छा ठेवणारा आमचा परमेश्वर आहे. मी तुम्हाला सांगतो, मार्क 10:46 मध्ये एक आंधळा प्रभू येशूकडे आला आणि प्रभूने त्याला विचारलं, मी तुझ्यासाठी काय करू? 39 वर्षाचा दुखणेकरी त्या ठिकाणी तिथे होता, आणि प्रभू त्याला विचारतो, तुला बरं होण्याची इच्छा आहे का? हालेलुया, हालेलुया. जेव्हा ही ज्या ठिकाणी देवाचा गौरव झालेला आहे, पहिलं कॉन्ट्रीब्युशन त्या ठिकाणी एका बाजूचं नव्हतं, देवाचं नव्हतं. मी तुम्हाला सांगतो, दोघांनी जोडीने काम करावं लागेल. तुम्हाला इच्छा ठेवावी लागेल, पुढचं काम परमेश्वर करणार आहे. हालेलुया, हालेलुया. समजतंय का? समजतंय का? प्रेज द लॉर्ड. एक देवाचे दास विचारायचे, देवाचे दास लोकांना विचारायचे, काय तुम्हाला खरंच बरं व्हायचं आहे का? ते म्हणायचे हा. मग ते म्हणायचे, आज प्रभू तुम्हाला बरं करील, आणि ते बरे होत होते. प्रेज द लॉर्ड. तुम्ही बंधनात, तुम्ही आजारामध्ये आहात, तुम्ही जुन्या स्वभावामध्ये जर आहात, तर मी तुम्हाला सांगतो, या स्वभावातून, या आजारातून, या बंधनाची सुटण्याची जितकी तुमची इच्छा आहे, त्यापैकी अधिक इच्छा परमेश्वराची आहे तुम्हाला सोडवण्याची. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, जितकी प्रबळ इच्छा ठेवाल तितके लवकर मुक्त व्हाल. आमेन. हालेलुया. अशी इच्छा नको बरं का, अशी इच्छा नको आहे का चल केलं तर देवाने बरं केलं तर बरं केलं. आणि काय होतं, तिथं जाऊन सुटली दारू, सुटली तर चांगलं आहे, नाही सुटली तर 2 बाटल्या अजून पी.
ऐसा नहीं चलेगा ना. बदल उपाता इच्छा आहे ना बदलवायची, स्वतःची इच्छा पहिले ठेवा, स्वतःकडून पहिली इच्छा ठेवा, मग प्रभू त्या ठिकाणी कार्य करील. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. पहिली आणि महत्वाची गोष्ट, राग सोडण्यासाठी तुम्हाला प्रबळ इच्छा ठेवावी लागेल. काही लोकांच्या जीवनामध्ये इच्छा त्या ठिकाणी कार्य करत नाही. त्याचं कारण माहिती आहे तुम्हाला? त्यांच्याकडे कारण आहे. कारण काय आहे त्यांच्याकडे? कारण आहे. ते म्हणतात, पाळक साहेब येतो ना थोडा थोडा राग, सगळ्यांना येतो थोडा थोडा राग, स्वभावामध्ये साधारण गोष्ट आहे. अरे सरळ सांगा ना, याचा अर्थ हाच होतो का तुम्हाला राग सोडायचा नाही? पाळक साहेब काय सांगू तुम्हाला, माझा आजा होता, माझा बाप होता, माझा आजा बाप, हे आमच्या पिढीचे लोक होते. लई मानाने चांगले पाळक साहेब, लई मानाने चांगले, असे काम केले, एवढ्या लोकांना मदती केल्या, पण यायचा हो त्यांना कधी कधी राग. मग अरे नाही सोडायचंय तुला, कारण नाही तुझ्याकडे राग न सोडण्याचे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, हे कारण देऊ नका, हे न सोडण्याचे कारण आहे. मी तुम्हाला सांगतो, मोठ्या पापाला तुम्ही अतिशय साधारण गोष्ट समजावं, ही सैतानाची इच्छा आहे. पास्टर साधारण आहे, बाळक साहेब तुम्हाला नाही कळत, चिडावं लागतं, रागावं लागतं. तुम्हाला काय कळतं? छोटीशी गोष्ट आहे, याचा अर्थ थोडी असा आहे का आम्हाला त्या ठिकाणी. बाळक साहेब तुम्हाला काय कळतं? अरे कारण देतात लोक, कारण. आमच्या घरातले सगळे तसेच आहे म्हणून मी तसा आहे. कारण आहे, नाही सोडायची कारण आहेत आमच्याकडे, एक्सक्युजेस आहे, कारण आहेत आमच्याकडे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, अरे सैतान या मनाला असं बनविल ना, का मोठ्यातल्या मोठ्या पापाला तुम्ही हलक्यात घ्यावं, ही त्याची इच्छा आहे. असं मन बनवून टाकेल तुमचं. मोठ्यातल्या मोठ्या पापाला सैतान तुम्हाला असं दाखविल, काही होत नाही, चालतं. मी तुम्हाला सांगू का, 7 भयानक पापांपैकी एक पाप अजून एक आहे, ते म्हणजे आळस. याच्यावर मी नंतर बोलेल. आळस, लेझीनेस. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, प्रबळ इच्छा ठेवा, यातून बाहेर यायचं आहे आम्हाला. प्रबळ इच्छा ठेवा, कारण देऊ नका. कारण देणारा व्यक्ती कधीच यातून सुटू शकत नाही. दुसरी गोष्ट सांगून त्या ठिकाणी संपवतो, चूक मान्य करणं. प्रेज द लॉर्ड. चूक मान्य करून स्वतःमध्ये बदल घडवणं. प्रभू तोपर्यंत तुम्हाला मदत नाही करणार, जोपर्यंत तुम्ही योग्य अंतःकरण घेऊन देवाकडे येणार नाही. योग्य मन घेऊन येणं म्हणजे आपल्या चुका मान्य करणं आहे. म्हणून बायबल मध्ये लिहिलेलं आहे, योहानाच्या पहिल्या पत्राच्या पहिल्या अध्यायाच्या 9व्या वचनामध्ये या प्रकारे लिहिलेलं आहे, जर आम्ही आमची पापे पदरी घेतली, म्हणून जर आमची पाप आम्ही स्वीकारली, कबूल केली, तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणून आमच्या पापांची क्षमा करील आणि आम्हाला सर्व अनितीपासून शुद्ध करील. प्रभू सर्व अनितीपासून सोडू शकतो का नाही? सोडू शकतो का नाही? सोडू शकतो का नाही? इथं लिहिलेलं आहे सर्व अनितीपासून, सर्व अनितीपासून. दादा माझ्याकडून ही चूक झाली, मी कोणाला सांगू शकत नाही. पुष्कळ लेकरं माझ्याकडे येतात, दादा मी अशा पापामध्ये पडलेलो आहोत, जे आम्हाला त्या ठिकाणी फार त्रास देत आहे, आम्हाला सोडायचं आहे. मी त्यांना म्हणतो, पापा सांगू नका, मला इंटरेस्ट नाही ऐकायला. नाही दादा तुला ऐकावंच लागेल. अरे नाही ऐकायचं मला, तरी ते सांगतात. चुकीच्या संबंधांमध्ये आहे, ते जार कर्मामध्ये आहे, व्यभिचारामध्ये आहे, घाणेरड्या गोष्टींमध्ये आहे. एक व्यक्ती त्या ठिकाणी देवाच्या दासाकडे आला, तो म्हणाला, मी असे पाप केले जे आहे नैसर्गिक आहे, घाणेरडे पाप आहे, देव मला माफ करेल का? इथं लिहिलेलं आहे सर्व अनितीपासून शुद्ध करेल परमेश्वर. परमेश्वर सर्व पापांची क्षमा करू शकतो. हालेलुया. जर आम्ही आमची पाप पदरी घेतली, मान्य केली. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? समजतंय का? प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. मी या पुलपीटवरून जेव्हा माझ्या चुका सांगतो, या पुलपीटवरून जेव्हा मी माझ्या कमजोरी सांगतो, तेव्हा पुष्कळ लोकांनी मला पहिले कमेंट केली होती का बाळक साहेब त्या पुलपीटवरून
जाऊ, नाही तर लोक तुमची कदर नाही करणार, लोक तुमची चार चौघात इज्जत नाही करणार. मला लय वाईट वाटलं. तुमची चव ओळखून घेतील लोक, चार लोकांना तुमचा अपमान करतील. सांगत नका जाऊ, पुलपीटवरून आपल्या चुका सांगत नका जाऊ. देवाने मला सांगितलं, लोक इज्जत करू ना करू, मी तुझी इज्जत करणारा तिथं बसलेलो आहे. तू बोल, मी तुझ्या सोबत आहे. हालेलुया. आमच्या कालच्या चुका आजचा आमचा उपदेश आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? मान्य करायची आहे आम्हाला, माझ्यामध्ये चूक आहे, तेव्हाच त्याचं समाधान निघेल आणि त्यातून प्रभू मुक्त करील. प्रभू सर्व अनितीपासून सोडवू शकतो, सर्व काही होऊ शकतं. म्हणून पहिली गोष्ट प्रबळ इच्छा ठेवायची आहे आणि दुसरी गोष्ट चूक मान्य करायची आहे. मान्य केलं तर प्रभू करील. मुक्त करणारा परमेश्वर आमच्या सोबत आहे. मी तुम्हाला सांगतो, लोकांकडे कारण आहे. ते म्हणतात मी कुठं पाप केलं, मी कुठं पाप केलं पाळक साहेब, त्याच्यामुळं झालं. मी कुठं दारू पिलो, तो माझ्याकडे आला, बळजबरी केली त्यानं, मला बळजबरी केली आणि मग त्याने एवढी बळजबरी केली, मला राहावंच नाही, झालं चुकून झालं नाही, एवढं काय, मी कुठं मनापासून केलं. कारण देतात लोक, बळजबरी कारण नुसतं. अरे कुठं पाप केलं बाळासाहेब, कुठं पाप केलं? हे मोबाईल असा माझ्या हातामध्ये होतो, चुकून माझ्याकडून ते क्लिक झालं, ती असलेली त्या ठिकाणी गोष्ट माझ्या समोर आली. मी थोडी केलं, माझी थोडी इच्छा होती, चुकून झालं. मी कुठं केलं, मी थोडी पाप केलं. नुसते कारण देतात. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, जोपर्यंत मान्य करत नाही ना, तोपर्यंत परमेश्वर माफ नाही करणार बरं का. मान्य करायचंय, आदामाच्या स्वभावातून बाहेर यायचंय. तुम्हाला माहिती आहे आदामाने काय केलं होतं? जेव्हा त्यांनी काय फळ खाल्लं होतं ना, तेव्हा परमेश्वर त्या ठिकाणी शिरोपाचा वारा सुटला आणि सायंकाळच्या समय परमेश्वर त्यांना भेटायला आला आणि प्रभू त्याला म्हणतो, आदामा कुठेस तू? तो म्हणतो, मी लपलोय. तू त्या झाडाचं फळ नाही खायची त्याची आज्ञा केली होती, तू खाल्लंस का? पहिली गोष्ट आदामाने त्या ठिकाणी यूज केली, तू जी स्त्री मला दिली होती ना, तू कोणी दिली? कोणाला दोष दिला त्याने? तू दिली. तू जी स्त्री मला दिली तिने फळ खाल्लं, ते मी खाल्लं. स्त्रीला विचार, का ग बाई? सर्पाने मला भोडाऱ्या घातली. कारण हा आदामाचा स्वभाव आहे बरं का, कारण द्यायचा. पाळक साहेब मला तर यायचं होतं, पण रस्त्यात कोणीतरी अडवलं, मग गप्पा मारावे लागतात ना. बाळक साहेब चर्चची तयारी केली, निघालो. लगेच फोन आला घरी निघून. काय होतं घरी? नाही, एक भाकर टाकायची राहिली. मग माझं चर्च चुकून गेलं. बाळक साहेब झोप आली होती, उठणंच नाही झालं. अरे 11ला ये, उपदेश चालू होतो 11ला. लेट झालं चांगलं नाही वाटत. प्रेज द लॉर्ड. कारण आहे, हे आदामाचे स्वभाव आहे. म्हणून बायबल सांगतं, आदामाच्या स्वभावातून बाहेर या ख्रिस्ताच्या स्वभावामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लेकरं म्हणतात, दादा अरे मित्रमैत्रिणी तसे चालूच राहतं ना थोडंफार, एवढं काय, आमची थोडी इच्छा राहते का आमच्या त्यांच्यासोबत पाप करावं म्हणून? अरे वाटतं कधी कधी दादा, कॉमन आहे दादा, कॉमन. फॅशन आहे दादा, फॅशन. होतात दादा चुका, इतकं काय. चलता है इतना तो चलता है दादा. प्रेज द लॉर्ड. मी इमानदारीने म्हणल, पहिली गोष्ट प्रबळ इच्छा ठेवा आणि दुसरी गोष्ट चूक मान्य करायला शिका. प्रभू माझा स्वभाव रागीट आहे, मी मान्य करतो, मला छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, मी या रागामुळे त्या ठिकाणी लय नुकसान झालेलं आहे आणि मला हे सोडायचं आहे. ही इच्छा ठेवा, चूक मान्य करा. तो विश्वसनीय न्यायी आहे, तो तुम्हाला सर्व अनितीपासून सोडवेल. आमेन. तुम्हाला सांगू का, इथं उभं राहून सांगतो मी माझ्या रागामुळे ना लय नाते संबंध खराब केले, चांगले. मला राग आला, तोंडातून मी असं काही बोलून गेलो, ज्या बोलण्यामुळे समोरचा व्यक्ती दुखावला गेला, तो माझ्यापासून दूर झाला आणि दूर झाल्यानंतर मी चांगले नाते संबंध त्या ठिकाणी गमावले. प्रेज द लॉर्ड.
हालेलुया. आणि आम्ही कारण देत बसलोय, माझ्या मनात असं काहीच नाही दादा, मला तर करायचंच नव्हतं, पण माझ्याकडून झालं ते दादा. कारण नका देऊ, मान्य करायला शिका. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं तू आपल्या शब्दांमुळे दोषी आणि निर्दोष ठरशील. जिभेमध्ये शाप आणि आशीर्वाद आहे. प्रेज द लॉर्ड. तुमच्या मुखामध्ये शाप आणि आशीर्वाद दोन्ही आहे. सैतानाची इच्छा आहे की तुमचा स्वभाव येशू सारखा नाही बनावा. जेव्हा तुम्हाला राग येतो, सैतान तुमच्या मनावर नियंत्रण करतो. मी तुम्हाला सांगू इच्छितो, जेव्हा एखाद्या व्यक्तीला राग येतो, त्याच्या मनावर नियंत्रण दुष्टात्मा करतो. हे काय सांगतो? खरं आहे. बायबल सांगतं तुम्ही रागवा परंतु पाप करू नका. मग आम्हाला रागवायचंय, आम्हाला रागवायचंय. कसं रागवायचंय सांगू का? प्रेज द लॉर्ड. सांगू का कसं रागवायचं आहे? बायबल सांगतं जर तुझा डोळा अडखळ नाही, जर तुझा हात तुला त्या ठिकाणी पाप करण्यास प्रवृत्त करत आहे, जर तुझा पाय तुला पाप करण्यास प्रवृत्त करत आहे, तुझा डोळा तुला त्या ठिकाणी अश्लीलता घाणेरड्या गोष्टी पाहण्यास प्रवृत्त करत आहे, तर तो डोळा उखडून फेक. तो त्या ठिकाणी हात तोडून टाक, तो पाय त्या ठिकाणी तोडून टाक. याचा अर्थ शब्दशः अर्थ नाही घ्यायचा की परमेश्वर या वचनाद्वारे आम्हाला सांगतो आहे का पापाकडे एवढ्या तिरस्कारित नजरेने पहा की जेव्हा पाप तुमच्या समोर येईल तेव्हा तुम्हाला असा फील आला पाहिजे, अशी भावना तुमच्यामध्ये उत्सळून आली पाहिजे का एवढा द्वेष आहे त्या पापाला तुमच्या जीवनातून काढण्यासाठी. किळस वाटली ज्याला म्हणतात त्या ठिकाणी रागवायचं आहे. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? हालेलुया, हालेलुया. पापासाठी इतका राग करायचा आहे की मला हे नाही करायचं असा व्यवहार करा पापासोबत, त्याला म्हणतात राग. प्रेज द लॉर्ड. स्वतः संबंधाने बरं का. प्रेज द लॉर्ड. म्हणा येशू त्याच्या स्वभावाच्या लोकांसोबत बोलतो आणि चालतो. प्रेज द लॉर्ड. लास्ट गोष्ट सांगतो आणि संपवतो. शेवटची गोष्ट सांगतो आणि संपवतो. एक अन्य जाती स्त्री त्या ठिकाणी प्रभू येशूकडे आली आणि प्रभू येशूला येऊन म्हणती माझ्या लेकराला काय करा, बरं करा. प्रभू तिला म्हणतो बाई, मुलाचे अन्न कुत्र्याला टाकत नाही. ती स्त्री म्हणती कुत्रे देखील आपल्या मालकाच्या मेजाखाली पडलेला चारा चुरा खातात. ती कन्व्हिन्स करत होती. विधर्मी होती ना ती. प्रभू तिच्या लेकराला बरं करत नव्हता, पण ती कन्व्हिन्स करतीये प्रभू कर तू बरं. आणि प्रभूने तिच्या लेकराला बरं केलं बरं का. अजून एक गोष्ट, एक विधर्मी व्यक्ती प्रभू येशूकडे आला. तो म्हणतो हे प्रभू माझ्या चाकराला बरं कर. माझा नोकर जो आहे तो आजारी आहे. आणि प्रभू त्याला लगेच काय म्हणतो, हा चल चल तुझ्या घरी येऊन त्याला बरं करतो. अरे फरक नाही वाटत का तुम्हाला? फरक नाही वाटत का तुम्हाला? बायबल वाचताना तुम्हाला दोन स्थिती आहे ना. एक स्त्री विधर्मी आहे, हा जो व्यक्ती आला तोही विधर्मी आहे. ही त्या ठिकाणी आपल्या लेकराला घेऊन येते. ती प्रभूला म्हणते प्रभू माझ्या लेकराला बरं कर. प्रभू म्हणतो मी नाही करणार. इग्नोर केलं प्रभूने. रिक्वेस्ट केली नंतर प्रभूने बरं केलं. हा दुसरा येतो, तो म्हणतो माझा चाकर जो आहे तो आजारी आहे प्रभू म्हणतो नाही चल मी त्याला घरी येऊन बरं करतो. फरक काय आहे? एकाला बरं नाही करत आहे, दुसऱ्याला बरं करायला जात राहिला. प्रश्न नाही पडत का? प्रेज द लॉर्ड. सांगू का उत्तर? एक वेळ होता, हा नोकर आहे ना आपल्या मालकाची सेवा करत होता. एक वेळ होता, हा नोकर आपल्या मालकाची सेवा करत होता. समजा तुम्हाला कोणी नोकर आहे, तो आजारी पडला, तुम्ही त्याला काय म्हणाल? घरी जाय बाबा, आराम बिराम कर, बरं होईल, तिकडे चांगलं ठणठणीत होईल, मग इकडे कामाला, असंच म्हणाल ना, बरोबर ना? पण हा जो नोकर होता या ठिकाणी ताबेदार मनुष्याचा, तर त्या मनुष्याचा नोकर जो आहे तो आजारी पडला होता, आहे ना. तो आजारी पडला, त्या ठिकाणी आजारी पडला. त्या ठिकाणी एक वेळ होता, हा नोकर ते काय करायचा, आपल्या मालकाची सेवा करत होता. पण झालं काय, तो आजारी पडला. आता आजारी पडल्यानंतर त्या ठिकाणी काय होत राहिलं, का जो मालक आहे तो आपल्या नोकराची सेवा त्या ठिकाणी करत आहे.
तो काय म्हणतो प्रभूला, माझ्या नोकराला, माझ्या चाकराला बरं करा. बरोबर, प्रभूने पाहिलं एक समय होता, हा नोकर याच्या चाकऱ्याची, याच्या धन्याची, त्या ठिकाणी मालकाची सेवा करत होता. आता नोकर आजारी पडलेला आहे, आता मालक याची सेवा करत आहे. सेम गोष्ट प्रभूने पाहिली. प्रभू शिष्याला म्हणतो, मी गुरु असूनही तुमचे पाय धुतले, याच्यामध्ये माझा स्वभाव आहे. हा नोकराची सेवा करतो, हा धनी आहे, मी तुमची सेवा केली. आज हा स्वभाव धारण करणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही परमेश्वराचा स्वभाव जर धारण करता, जर तुम्ही सेवा करणारे लोक आहात, परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये महत्त्व करेल. हालेलुया, हालेलुया. प्रभू का तिकडे गेला माहित नाही. प्रभू का त्या माणसाच्या घरी जायला तयार झाला, कारण की प्रभूने पाहिलं याच्यामध्ये माझा स्वभाव आहे, माझा स्वभाव आहे. मी गुरु असूनही शिष्याचे पाय धुतले, मी सेवक झालो, मी त्या ठिकाणी त्याचा सेवक झालो. आज त्या नोकराचा मालक सेवक म्हणून त्या ठिकाणी काम करत आहे. याच्यामध्ये माझा स्वभाव दिसतो. आता मी याच्या घरी जाईल. हालेलुया. येशूचा स्वभाव जीवनामध्ये घेऊन या. बोलण्याची गरज नाहीये तुम्हाला, येशू स्वतः तुमच्या घरामध्ये चालत येईल. हालेलुया, हालेलुया. बोलण्याची गरज नाहीये, येशू स्वतः घरामध्ये चालत. पहिला अडखळा राग सोडा या रागाला. प्रभू तुमच्या जीवनात काय प्रेज द लॉर्ड. पहिली आणि महत्वाची गोष्ट, प्रबळ इच्छा ठेवा, मला सोडायचं आहे. आणि दुसरी आणि महत्वाची गोष्ट, चुका मान्य करायला शिका. प्रेज द लॉर्ड. प्रभू सोडवायला तयार आहे. आमेन. देव बाप करू या वचनाच्या द्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड.